सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप, चौघे ताब्यात। फोन केल्यानंतर ह्या सर्व त्यांच्या पैशाचे काही लोक आहेत, ह्यांनी त्याला घेटा धरून मारून सर्वांना त्याच्या भुजामध्ये गुप्ती काय चाकू घातला, काळजामधून जाग्यावर रिपीट झाला। आणि बाळासाहेब सर्वदे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नव्हता, तो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवार यांच्यामध्ये आता फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचाही आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना विरारी यांचा रुद्रावतार। तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता, तू आता चौकात तुला कशी मतं पडते? मी ओपन चॅलेंज करते वंदना विरारी, नाही पाडलं तर वंदना विरारी नावाची नाही। बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं। अपक्ष अर्ज दाखल केला, त्यानंतर माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी घराला बाहेरून लावलं कुलूप। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडून देखील माघार घेण्यास नकार। तर नागपूरमध्ये 2.5 तासांच्या हाय व्होल्टेज राव्यानंतर किसन गावंडे यांचा अर्ज मागे न घेण्यासाठी समर्थकांनी गावंडेंना काही काळ घरामध्ये कोंडलं। सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा गोंधळ। प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद। अर्ज माघारी घेताना वेळेवरून झाला वाद। नागपूरमध्ये विनायक डेहनकर यांची बंडखोरी। अपक्ष अर्ज भरला, त्यानंतर भाजपच्या अर्चना डेहनकर पतीचे घर सोडून भावाच्या घरी। माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी जाऊन भाजपचा करणार प्रचार। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद। राष्ट्रवादीच्या उमेदवारावर भाजपच्या उमेदवाराच्या पतीनं हल्ला केल्याचा आरोप। भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगे यांचा हा आरोप। नाशिकच्या पंचवटी विभागीय कार्यालयाबाहेर आता अपक्ष उमेदवार रुची कुंभारकर यांच्या कार्यकर्त्यांचा माघारीच्या वेळी झाला गोंधळ। उमेदवारांना माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ। रुची कुंभारकर यांना भाजपकडून तिकीट नाकारलं, त्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। कल्याण डोंबिवलीमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या तासात गोंधळ। तर क्रमांक क मध्ये उमेदवारी मागे घेण्यास आलेल्या उमेदवार आणि पोलिसांनी सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची। घटनेनंतर काही काळ तणावाचंही वातावरण। तर कोण कोण नेमकं बिनविरोध निवडून आलेलं आहे बघूयात। अनेक ठिकाणी महायुतीचे 57 उमेदवार बिनविरोध विजयी। ठाण्यात सेनेचे 4, पनवेलमध्ये भाजपचे 8, भिवंडीमध्ये भाजपचे 6, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 6, पुण्यात भाजपचे 3, जळगावमध्ये भाजपचे 4 तर शिवसेनेचे 4 यासह धुळ्यात भाजपचे 4 आणि अहिल्यानगरमध्ये भाजपचा 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध विजयी। धुळे महानगरपालिकेत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध। प्रभाग क्रमांक 17 अ मधील भाजप उमेदवार अमोल मासुळे हे बिनविरोध विजयी। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे मासुळेंचा मार्ग मोकळा। धुळ्यात भाजपच्या आतापर्यंत एकूण 4 जागा बिनविरोध। ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 18 क मधून सुखदा मोरे, प्रभाग क्रमांक 18 ड मधून राम रेपाळे तर प्रभाग क्रमांक 5 अ मधून सुलेखा सुधाकर चव्हाण बिनविरोध विजय। प्रभाग क्रमांक 5 ब मधून जयश्री डेव्हिड बिनविरोध विजय। केडीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीचे 15 उमेदवार बिनविरोध। कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 11 अ मधून रेश्मा किरण निचर, डोंबिवलीमधून 28 ब मधून ज्योतिराजन मराठे तर साई शेलारांचा प्रभाग क्रमांक 19 क मधून बिनविरोध विजय। प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोध। सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात श्रीकांत जगतापही बिनविरोध विजयी। चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विजयी उमेदवारांचं स्वागत। पनवेलमध्ये भाजपची 5वी जागा बिनविरोध। पनवेलमध्ये एकूण 5 जागांवरती बिनविरोध विजय। भाजपच्या प्रियंका तेजस कांडपे यांची बिनविरोध निवड। प्रभाग क्रमांक 20 काँग्रेसच्या रुपाली शिंदे यांची माघार। जळगाव महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेचे प्रभाग 2 अ मधून सागर सोनवणे, प्रभाग 19 मधील रेखा चुडामन पाटील बिनविरोध विजय। डॉक्टर गौरव सोनवणे, प्रतिभा देशमुख, मनोज चौधरी आणि विक्रम सोनवणे असे 6 उमेदवार बिनविरोध विजयी। जळगावमध्ये भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे प्रभाग 7 मधून बिनविरोध। प्रभाग क्रमांक 16 अ मधून डॉक्टर बिरेन खडके हे बिनविरोध विजय। भाजपच्या 4 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 4 अशा महायुतीच्या एकूण 8 जागा बिनविरोध झाल्या।
अहिल्यानगर महापालिकेमध्ये निवडणुकीत भाजप उमेदवारानं पहिलं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 7B मधून पुष्पा अनिल बोरुडे झाल्या बिनविरोध विजय. शिवसेना शिंदे गटाच्या श्रद्धा रवींद्र वाकळे आणि अपक्ष कविता दीपक खेडकर या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे पुष्पा बोरुडे बिनविरोध विजय. मुंबईवरती झेंडा नेमका कुणाचा फडकणार, पाहूयात या संदर्भातले अपडेट्स. मुंबईमध्ये उमेदवारांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश. 22 पैकी आता केवळ 6 जण बंडखोरीवर ठाम. भाजप वरिष्ठांच्या शिष्टाईमुळे बहुतांश बंडखोरांची तलवार म्यान. भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात. 2 दिवस स्वतः उमेदवारांसोबत फोनवरून साधला संवाद. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचे प्रयत्न. वॉर्ड क्रमांक 173 मधला शिवसेना भाजप वाद वाढण्याची शक्यता. खोट्या एबी फॉर्मवरून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिल्पा केळुसकरांची माघार नाही. शिल्पा केळुसकर या भाजपचे पदाधिकारी दत्ता केळुसकर यांच्या पत्नी. सध्या दत्ता केळुसकर आणि शिल्पा केळुसकर नॉट रिचेबल. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार. 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत संयुक्त वचननामा जाहीर होणार. संजय राऊत यांची माहिती. राज ठाकरे शिवसेनेत असताना जुन्या शिवसेना भवनात दुसऱ्या मजल्यावर होतं राज ठाकरेंचं दालन. ठाकरे बंधू एकत्र, मात्र काही मनसैनिकांनी पक्षाची साथ सोडली. मनसेच्या नाराज 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. दक्षिण मध्य मुंबईमधून भाजपमध्ये 27 जणांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल. नीरज पाठक, अमित शेलार, शिल्पा केळुसकर, जयश्री खरातांचा अर्ज दाखल. मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधूंच्या आघाडीमध्ये 140 वॉर्डांमध्ये गोंधळ. शरद पवारांचे उमेदवार संजय कांबळे असतानाही ठाकरे गटाचा इथे उमेदवार. ठाकरे गटाकडून सिद्धार्थ उस्तुरे आणि यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा. वरळी डोममध्ये मेळावा होणार. पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी. 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी, तर तरुणांना 1 लाखांपर्यंत सहायता निधीचा समावेश.